विठुरायाच्या पंढरपूरच्या यात्रेहून गावाकडे परतणाऱ्या भाविकावर काळाने घाला घातलाय। यात्रेहून परतणाऱ्या 12 भाविकांची जीप विहिरीत कोसळून 7 जण ठार तर 4 जणांना वाचवण्यात यश आले। ही दुर्दैवी घटना जालन्यात आज घडली। यामुळे संपूर्ण जिल्हाभरात हळहळ व्यक्त होते। जालन्यातील राजूर येथून जवळ असलेल्या वसंतनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला एका विहिरीत जालना येथून येणारे काळी पिवळी जीप मोटारसायकल स्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरचा ताबा सुटून जीप विहिरीत कोसळली। त्यात 7 जण ठार झाले। ही घटना खडेश्वरी बाबाजी यांच्या शिवशक्ती आश्रमाच्या बाजूच्या विहिरीजवळ आज 4:30 ते 5 वाजे दरम्यान घडली। गाडीतील मृत हे पंढरपूर यात्रेवरून गावाकडे परत येत असताना हा भीषण अपघात झालाय। मृतांमध्ये चनेगाव व तपोवन येथील नागरिकाचा समावेश आहे। गाडीत एकूण 12 जण होते, पैकी 4 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। मयतामध्ये प्रल्हाद उत्तम महाजन राहणार चनेगाव तालुका बदनापूर, मंदा बाळू तायडे राहणार चनेगाव, प्रल्हाद आनंदा बटले राहणार चनेगाव, नारायण किसन निहाळ राहणार चनेगाव, रंजना कैलास कांबळे राहणार शास्त्री मोहल्ला जुना जालना, ताराबाई भगवान मालुसरे राहणार तपोवन तालुका भोकरदन, चंद्रकला अंबादास घुगे राहणार चनेगाव तालुका बदनापूर यांचा समावेश आहे। यात 3 जण सुखरूप असून 2 जणांना शासकीय रुग्णालय जालना येथे हलवण्यात आले। घटनेची माहिती मिळताच जालन्याचे पोलीस अधीक्षक, 2 अग्निशामक पथक यांच्यासह चंदनझिरा व हसनाबाद पोलिसांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य केले। घटनास्थळी क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली। यात आणखीनही काही मृतदेह विहिरीत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली। दरम्यान या अपघातामध्ये काळी पिवळी गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे।